गुरुमुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। ही जी योजना आहे या योजनेमार्फत महिलांना 50,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे बघा, ही नेमकी योजना काय आहे आणि कोणत्या महिला पात्र असणार आहेत या योजनेसाठी, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तुम्हाला मिळत असते महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती सर्वात पहिले आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकार विविध योजना राबवते, बरोबर आहे। या योजनांच्या माध्यमातून विविध राज्यांमधील सरकारे महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत। अशातच ओडिशा सरकारने एक नवीन योजना सुरू। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। सुभद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे। या योजनेबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। बघा, भारत सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते। यातील योजना महिलांना थेट आर्थिक लाभ देण्यासाठी आणल्या जातात। केवळ केंद्र सरकारच नाही तर भारतातील सर्व राज्यातील सरकारेही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात। म्हणजे केवळ केंद्र सरकारच नाही तर जे भारतामधील सर्व राज्य आहेत ते राज्य सरकार आहेत ते महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत त्या राबवत असतात। तर बघा, अलीकडेच ओडिशा सरकारने, जे ओडिशा सरकार आहे त्यांनी महिलांसाठी सुभद्रा योजना जाहीर केली आहे। ओडिशामध्ये महिलांसाठी सुभद्रा योजना जाहीर केली आहे। बघा, या योजनेअंतर्गत महिलांना 50,000 रुपये दिले जाणार आहेत। 50,000 रुपये या योजनेअंतर्गत, हे सुभद्रा जी योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहे। बघा, या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी नेमका कसा अर्ज करू शकतात, या योजनेसाठी तुम्हाला यासाठी पात्रता काय काय असणार आहे आणि याबाबतची सविस्तर माहिती आपण आता समोर बघणार आहोत। बघा, कसे मिळणार महिलांना 50,000 रुपये याबद्दल आपण आता बघूया। बघा, ओडिशा सरकारने सुरू केलेल्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना 50,000 रुपये दिले जाणार आहेत। बघा, ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 10,000 रुपये दिले जातील। सरकारच्या या योजनेत महिलांना बघा, प्रत्येकी 5,000 रुपयांच्या 2 हप्त्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत। म्हणजे 5,000 रुपयांच्या 2 हप्त्यात हे पैसे पाठवले जाणार आहेत। बघा, त्याच्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 5 वर्षात 50,000 रुपये दिले जातील। बघा, या योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत। म्हणजे जे राज्यामधील, ओडिशा राज्यामधील ज्या महिला आहेत त्यांना, राज्यातील 1 कोटी महिलांना, जे 1 कोटी महिला आहेत त्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। बघा, या महिलांना मिळणार लाभ। बघा, सुभद्रा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असावे। म्हणजे ही जी योजना आहे सुभद्रा योजना, या योजनेचा तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तुमचे वय 21 ते 60 वर्ष असावे। बघा, त्या दरम्यान तुमचे पाहिजे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान। बघा, त्याच्यानंतर त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मूळ ओडिशा राज्यातील असणे आवश्यक आहे। म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जे महिला आहे, जे या योजनेसाठी अर्ज करणार आहेत, ती जे महिला आहे ती ओडिशा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याच्यानंतर बघा, तसेच 60 वर्षाच्या पुढच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे जे 60 वर्षाच्या, त्यांची वय जास्त झाले आहे 60 वर्षानंतर, त्याही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। बघा, त्यानंतर ज्यांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे सदस्य आहेत, त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याच्यानंतर बघा, जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेत असेल त्यानंतरही त्यांना सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्याच्यानंतर बघूया आता समोर। बघा, कधी सुरू होणार ही योजना। बघा, ओडिशा सरकारने सुरू केलेली सुभद्रा योजना 17 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे। म्हणजे जी ही योजना आहे सुभद्रा योजना आहे, ही ओडिशा सरकारने सुभद्रा योजना 17 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे हप्ते वर्षातून 2 वेळा देणार आहे।
पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिला जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल। बघा, ही जे आतापर्यंत जी मी माहिती सांगितली आहे सुभद्रा योजनेअंतर्गत, ही योजना फक्त ओडिशा राज्यातील महिलांना लागू राहील। म्हणजे जे ओडिशा राज्यामधील जे मूळ रहिवासी महिला आहेत त्यांना ही योजना लागू राहील। त्याच्यानंतर बघा, कसे मिळणार महिलांना 50,000 रुपये, याबद्दल मी सुद्धा तुम्हाला माहिती सांगितली आहे। त्याच्यानंतर बघा, या महिलांना लाभ मिळणार की नाही, आतापर्यंत जी माहिती सांगितली मी त्याच्यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार ते तुम्ही योग्यपणे पाहून घ्या। त्याच्यानंतर बघा, कधी सुरू होणार आहे ही योजना, याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली। हे पूर्ण टॉपिक मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती व इतरही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला तर मग, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।